विधानसभेची निवडणूक 5 महिन्यातच आहे। पण कोणता पक्ष फुटणार, कोणाचे आमदार स्वतःच्या पक्षाला साथ देणार नाही हे उद्या स्पष्ट होणार आहे। कारण उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान आहे। तर काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांनी काँग्रेसचे 4 आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय। पाहूया। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान अवघ्या काही तासांवर आले। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं एकाचा पराभव निश्चित आहे। गुप्त मतदान असल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं। मात्र मतदानाआधीच काँग्रेसचे 4 आमदार फुटणार असा गौप्यस्फोट काँग्रेसचेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसकडे 37 आमदार आहेत। आमदार गोरंट्यालच सांगतात की काँग्रेसची 4 मतं फुटणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 3 मतांची गरज आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसची 3 मतं अजित पवार फोडणार। मी तुम्हाला बोललोय की कोण कोण आहे, मी फक्त इशारा करतोय। ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवार सोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे, असे 4 ते डाऊटफुल। मी नाव सांगत नाही कोणाला, पण यांचे रणनीती काय करणार यात संध्याकाळी ठरणार। महायुतीचे 9 उमेदवार आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत आणि महायुतीलाही 9वा उमेदवार आणि महाविकास आघाडीला 3रा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज आहे। त्यामुळे क्रॉस वोटिंग अटळ आहे। आधी महायुतीचे उमेदवार पाहूया। भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत उमेदवार आहेत। भाजपकडे स्वतःचे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 मतं आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने उमेदवार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 मतं आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतःचे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत। एकूण महायुतीकडे मतं आहेत 197। महायुतीचे 9 उमेदवार आहेत। 9व्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवीत। गेम कोणाचा होणार आहे हे तुम्हाला उद्या कळेल। आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे 9 उमेदवारांची। त्यामुळे जे काय गेम होईल तो महाविकास आघाडीमधले कोणाचा तरी होईल असं मला वाटतं। महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेकापचे जयंत पाटील उमेदवार आहेत। आणि याच 2 उमेदवारांमुळे ट्विस्ट आलाय। कारण नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध आहेत। त्यांनी महायुतीच्याही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। तर शेकापचे जयंत पाटीलही गेम बदलण्यात माहिर आहेत। महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिले। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, काँग्रेसकडे 37 मतं आहेत, त्यामुळे सातवांचा विजय सहज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर मैदानात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडे शंकरराव गडाख या एका अपक्षासह 16 मतं आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि शेकापचा 1 अशी 13 मतं आहेत। महाविकास आघाडीकडे एकूण मतं आहेत 66 आणि विजयासाठी आवश्यक आहेत आणखी 3 मतं। महाविकास आघाडीची मतं फुटली नाही तर समाजवादी पार्टीचे 2 आणि माकपच्या एका आमदाराची मदत मिळाल्यास महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार जिंकू शकतात। बहुजन विकास आघाडी, मनसे आणि इतर छोट्या पक्षांची 11 मतं आहेत, त्यामुळे ही मतही निर्णायक ठरणार। मात्र महायुतीला 10 मतांची गरज असल्यानं फुटीची शक्यता अधिक आहे। त्यामुळे शेकापचे जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भाजपचे सदाभाऊ खोत हे 4 जण अधिक चर्चेत आहेत आणि महायुतीचे नेते म्हणतात की शेकापच्या जयंत पाटलांचीच विकेट जाणार। त्यांनी स्वतःचा उमेदवारच उभा केला नाही, म्हणजे त्यांच्याजवळ मतच नाही आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःचा उमेदवार सुद्धा उभा केला नाही आणि माननीय जयंत पाटलांना बडीचा बकरा बनवलेला आहे। त्यामुळे त्यांना काही घेणदेणच नाही, येऊ का नाही येऊ का। त्यामुळे त्यांचे आमदार बाहेर राहिले का आत राहिले का, त्यांना प्रिफरन्स समजून सांगायचा का नाही समजून सांगायचा, कारण त्यांनी बडीचा बकरा जयंत पाटलांना बोलावलेला आहे। 100% एक उमेदवार हा महाविकास आघाडीचा उद्या रात्री तुम्हाला पडलेला दिसणार। कोणाची नावं घेता त्याला काय माहिती नाहीये। महाराष्ट्राचं राजकारण काय, कोणाचं किती कॉन्टॅक्ट आहे, कोणाचं किती योगदान आहे ते माहिती नाहीये। क्रॉस वोटिंग आणि घोडेबाजार होणार नाही याची देखील काळजी घेतली जाईल। आता आमच्याकडे घोडाच नाही तर कुठनं करणार, ज्याच्याकडे आहेत ते करतात, बाकी काय आमच्याकडे काय नाहीये। शिंदे गटाकडून काय दावा केला जातो
याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमची माहिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीची एका उमेदवाराची विकेट जाणार एवढं मात्र नक्की. शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव होईल असं भाजपचे नेते सांगत आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल सूचक वक्तव्य केलं. अधिकची मतं आमच्याच पक्षाकडून मिळतील असं सांगत दादाचे आमदार फुटतील असे संकेत अप्रत्यक्षपणे दिलेत. आमचे आमदार जे आहेत त्यांच्यावरच भरोसा आहे आणि ते आम्हाला मतदान करतील. अधिकची मतं आमच्याच पक्षाकडून घेऊ. आम्ही काही दुसऱ्या पक्षाची फोडाफोडी करणं, त्याला काही किंमत मोजणं अशी काही परिस्थिती करण्याच्या नादात आम्ही नाही. आम्ही सरळ मार्गी निवडणूक लढवतोय. 12 पैकी 1 जण पराभूत होणार हे निश्चित आहे. याआधी 2.5 वर्षात 2दा झालेल्या गुप्त मतदानात मतं फुटल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात कोणाला झटका बसणार हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.